वाजलेलं आहे बघा, संध्याकाळच्या 8 वाजलेल्या त्या आणि आता ट्रेन हल्लेली आमची बघा की 4 वाजताची ट्रेन संध्याकाळी 8ला निघाली ट्रेन. बाय बाय पप्पा. ते महिन्यातनं एकच दिवस असतो आणि ते बी किती 15. लेवर आलो आपण. का भैया रूम के लिए एजेंट लोग रहते हैं, किसको मिलना पड़ेगा? रूम देने का ऑफिस, रूम देने का ऑफिस है भैया. हाँ रूम हाँ देने का ऑफिस के पास छोड़ेगा. हाँ वो रूम के ऑफिस के पास छोड़ेगा. हाँ वो ही भैया डिटेल से बोलेगा आपको कैसे करना है. तो किती गार आहे बघ ती कायच हो गरम होणार. झाड लय झाड. फिरायला जाऊ ना, फिरायला जाऊ मस्तपैकी सगळी. अब एक दिवस उद्या येणार आहोत ना परवाची. अख्खा दिवस फिरायचं आणि तिकडे स्टेशनला जायचं रेल्वे स्टेशन. संध्याकाळी तो रेल्वे स्टेशन. पवन चक्की मम्मी, पवन चक्क्या हो. इथं पण पेट्रोल पंप आहे. भैया रूम के ऑफिस के पास छोड़ा. हाँ भाई वही जरा मंदिर कहाँ करवा बा. कार पार्किंग. मंदिर का है?
जंगलात या. हो का प्राणीचे हे लावले. रात्रीचा रस्ता बंद असतो तो वाघाचा तोंड लागेल. वाघ नाही किती अस्वल. इथे सगळं आहेत का? बघ की हिरण पण आहे. माकड, हिरण, आयुष्यपत, चित्ता पण आहे. चित्ता रात्रीचे रोड बंद असतील मग. ओ माय गॉड, ओ माय गॉड. नाही पडत ग. हो तिकडं कोपऱ्यात स्वप्नपूर्ती सोसायटी. संपला किती? इथल्या पाण्याने काय नाही होत, एकदम फ्रेश पाणी. आता कोल्हापूरमध्ये चांगलं जीवन मस्त आहे. या इथं रूम घेऊ बघू मग कधी काय झालं. 2 वाजता कोण थांबणार नाही. हां हॅलो. हां बघतो मी रूम. हां बघतो. रात्री 2 वाजता चालू होती वाटतं. मुलीकडे पण असं कशाला करायचं. अर्ध्याची काढी ना अर्ध्याची नाही काढली. जेवढे झाले तेवढेच काढले. हे बाकीच्या लोकांनी नंतर पैसे दिले का? वाईट वाटलंच आता मला काय आता आम्ही काय करू. झालंय ऊन झालेलं आता त्यांना वाटत असं खूप काम केलं असं वाटतं. आता आम्हाला तसंच वाटलं असतं ना. सगळ्याला तसंच वाटत असतं. झालंय चुकून झालंय असं बघ. समोरच्या डोंगराचा काढ म्हणा बाबा. आम्हाला तुमच्यासारखं हे नाही, फक्त काम करणं नाही वाटत. घालायला लागले आता मी पहिल्यापासून म्हणते मला जे घालायचं घालायचं. ते गावाकडे शिवलेली घालते इथंच पप्पांना आवडत नाही. आता कोण राहतं काय? पैसे पाठवत असतात.
असल. चेन्नई एक्सप्रेस. त्याला वळणच नाहीये तर. बघा काय व्ह्यू आहे इकडे. पाठीमागचं दाखव. कसले भारी भारी झाड आहेत बघा. कसली भारी भारी झाड आहेत इकडं. हरा भरा असं. इथं बालाजीचं दर्शन करायला आलेलो आहे आम्ही. गाईज बघा आम्ही इथं आलेलो आहे. आम्हाला रूम बीम भेटलेली आहे आणि आम्ही चहा बी पिलो आणि आता आम्ही बाहेर आलोय. तर आम्हाला इतकी भारी आहे ना ते काय म्हणतात बालाजी ह्यांचं आहे ना खूप मस्त. इथं हे दिसले मूर्ती आहे काय माहित काय पण खूप भारी आहे हे बघा. कसलं भारी आहे. खूप जरी लिहिलेली आहे हे बघा. चलो गाईज मी आलो होतो पाया पडायला. आंघोळ वगैरे झालं आणि चहा पाणी वगैरे झालं पाया पडायला. चला आता थोडं इकडं फिरून गाईज हे बघा आता आम्ही इथं आलो तर इतकं भारी आहे ना इकडं आहे बघा बालाजीला. बघा तुम्हाला चेहरा नाही दिसणार तर बघा कसलं भारी आहे. फोटो पण क्लिक कर. आम्ही इथं आलेलो आहोत थोडीशी शॉपिंग करायला. तर काल मी ट्रेनमध्ये बसले असं मेहंदी काढलेली आहे. शॉपिंग करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. पण बघा खूप मोठी गर्दी आहे जेवायचं. जेवण करायला सांबार भात पण येत आहे. एकच मिनिट पिचे वर कर. मॉर्निंग गाईज तर आज झालं नाही बघा ना नाश्ता करायला चालू आहे. आंघोळ वगैरे सगळ्याची झाली. बाकी सगळीच गेलेत नाश्ता करायला आणि चालू मी आणि समोरचा पप्पाचं राहतो. बिस्लरीच्या बाटल्या नाही मिळत तिकडे भेटतात. तसल्या काचेच्या बाटल्यासारख्या बाटल्या. आपल्या इकडल्या बाटल्या पण नाही चालत. मग काहीच नाही. चला बघू आपण नाश्ता करू काहीतरी. आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही काल आम्हाला जवळजवळ 5 वाजता रूम भेटली का. हो का दिदू आली नाश्ता करून पण आम्ही दिदूला समर्थाला पण आमच्यासोबत घेतलेला आहे. आणि चला आता जाऊया बघू काय आहे. आणि इकडलं थोडं वेगळंच आहे बरं का. जेवण वगैरे वेगळंच आहे. आपल्या महाराष्ट्रीयन जेवण वेगळं आहे आणि इकडलं वेगळं आहे. दीदी काय खाल्लं तू कसं वाटलं जेवण नाश्ता काय खाल्लंस तर. उडीद वडा अजून हा इथं जास्त मला वाटतं चिंच वापरत असतील आणि आपल्या इकडं आहे ना जास्त नाहीत यूज करत. तिखट असतं आपल्या इकडं आणि टेस्ट पण लागतं. जाऊया आपण. हां हां.